नमस्कार. अरे मग कॅन्डिडेट्सच न्यायला पाहिलं होतं. मगाशी उमेदवारातच करायचं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला एक नावांची खूप मोठी लिस्ट देण्यात आली आहे, पण व्यासपीठावरील सगळ्यांची मी माफी आणि परवानगी मागून नावं एवढ्यासाठीच घेत नाही, कारण का आता 6:45 वाजले. मला अरवीला सभा आहे, मला 6:45ला इथून निघायचंय आणि आज मी प्रचारासाठी आलेले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की मला घाई करून चालेल. त्याच्यामुळे मी माझं भाषण सविस्तर करणार आहे आणि मगच इथून जाणार. पण मी गेल्यावर सभा संपणार नाहीये. सभेसाठी खूप मोठे गावित साहेब आलेले आहेत, बरेच मोठे नेते आपले समाजवादी पक्षाचे इथले सगळे अध्यक्ष सगळे माझ्यानंतर भाषण करणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचं सगळं भाषण ऐकल्यावरच सभा आपली पूर्ण होईल. आज आपण सगळेच न्याय पटणीच्या प्रचाराच्यासाठी इथे जमलेलो. मला वाटतं प्रचार झालेला आहे, फक्त मतदान घेऊन सर्टिफिकेट घ्यायचंच फक्त राहिलेलं आहे. मी आता इथे बसल्या बसल्या सगळ्यांची भाषणं ऐकत होते आणि मी विचार करत होते की काय भाषण करावं आज. पण इथे आल्यानंतर माझ्या पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा आहे आणि म्हणून रामकृष्ण हरी वाजवा तुतारी याच्यापासून नवीन पक्ष नवीन चिन्ह याच्यातून सुरुवात झाली. पण ह्या भागात आल्यानंतर कारंजामधलं प्रसिद्ध मंदिर असलेलं गुरु मंदिर, कामाक्ष देवी मंदिर आणि ह्या भागातला पोहरा देवी गड ह्याला विनम्रपणे अभिवादन करून माझ्या भाषणाची मी सुरुवात करते. माझी श्रद्धा या सगळ्या देवस्थानांवर आहे, पण माझं सायन्सवरही विश्वास आहे. त्याच्यामुळे श्रद्धा ही असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धा असता कामा नये, हेही आपण बॅलन्स ठेवला पाहिजे या मताची मी. आणि इथे आल्यानंतर सगळ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष, मी सुरुवातीलाच न्यायक पटणींना सांगते की आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक असे असंख्य अतिशय गुणवत्ता असलेले अनेक लोकांनी महाविकास आघाडीतून फॉर्म भरला. त्या सगळ्यांनी न्यायक तुमच्यासाठी फॉर्म मागे घेतले, त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी जाहीर आभार मानते. सगळ्याच पक्षातले, ज्योतिताईंचे तर सगळ्यात जास्त, बाकीच्यांचे कमी असं नाही. पण ज्योतिताईंवर एक खूप अवघड प्रसंग आला. ज्योतिताईंनी खूप संघर्ष गेल्या काही महिन्यांमध्ये केलेला आहे, पण तरी ज्योतिताईंनी फॉर्म भरला, लढायची तयारी दाखवली. पण जेव्हा पक्षाने निर्णय घेतला तेव्हा ज्योतिताईंनी बाकीच्या सगळ्याच इथे बसलेल्यांसारखा फॉर्म मागे घेतला. ज्योतिताई तुम्हाला आणि ते व्यासपीठावरील प्रत्येक व्यक्तीला मी शब्द देते की जशी न्यायालयाला संधी दिली तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, सरपंचापासून जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत समान मान सन्मान केला जाईल हा शब्द मला तुम्हाला इथे देतो. त्यामुळे तुम्ही कोणी मनात काही अस्वस्थता काही आणू नका, कारण शेवटी पक्ष आपल्याला वाढवायचा आहे. आपण सगळ्यांनी पक्षासाठी खूप जबाबदारीने आपल्याला राज्य आणायचंय.
म्हणून आपण सगळ्यांनी जो त्याग केला याबद्दल मी तुमच्या मनापूर्वक आभार मानते. न्यायक पत्नीचे वडील, ज्यांना आपण एका विश्वासाच्या नात्याने कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, त्याच्यामुळे ते सहन करायचं असतं. आता त्या हिरोला सांगा जरा मी गेल्यानंतर फटाके वाजव, नाहीतर न्यायचा रिझल्ट लागला की 12:30 पर्यंत त्याचा रिझल्ट लागेल, तेव्हा सगळी फटाके जपून ठेवा 23 तारखेसाठी. आपण मी न्याय बद्दल थोडंसं बोलणार आहे. न्यायकला मी अनेक वर्ष फार जवळून ओळखतो. वयाने लहान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्याला आशीर्वाद द्या हे मी खरं तर इथे सांगण्यासाठी आले. त्या न्यायच्या वडिलांचे आपल्या सगळ्यांचेच संबंध होते. जरी ते वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले तरी ह्या कुटुंबाशी माझे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध होते. अनपेक्षितपणे ते आपल्यातून लवकर निघून गेले आणि त्या सगळ्या कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला. आणि मला आश्चर्य वाटतं, मी कुणावर टीका करत नाही, पण शेवटी माणुसकी असते का नाही. मगाशी मला असं वाटतं कोणीतरी त्यांच्या पक्षात कोणीतरी बोललं त्यांच्या भाषणात की आपले जे विरोधातला पक्ष आहे, मला वाटतं स्थानिक खासदारच म्हणाले, ते असं त्यांच्या भाषणात म्हणाले की भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे, यूज अँड थ्रो, काम घे आणि काम झालं की नको आम्हाला तो. आणि अनुभव मला आहे, पण सगळ्यांना वाटतं की ते फार हुशार आहे. पण माझा अनुभव भारतीय जनता पक्षापेक्षा वेगळा आहे. त्यांनी ह्या इलेक्शनमध्ये असे हिरे गमावले की काय विचारू नको. आणि त्या हिऱ्यापैकी एक समरजित घाडगे कोल्हापूरचा आणि दुसरा आपल्या न्यायपट्टी. आणि याची गोष्ट नाहीये, मी म्हणजे मला माहिती आहे आता सगळ्या गोष्टी गावावर जातात. आता काय इथे काय भाषण वाशिममध्ये करते ते पूर्ण महाराष्ट्रात फिरणार, काय प्रॉब्लेम नाही, पण हरकत. मी कोल्हापूरला गेले तेव्हाही म्हणले होते की समरजित घाडगे च्या मागे मी अनेक वर्ष लक्ष ठेवून होते. तसंच या पोराच्या पण माझं लक्ष होतं. कारण का कुठल्याही संघटनेमध्ये जरी चांगलं एखादं व्यक्ती काम करत असेल तर त्या कामाचा मान सन्मान हा केला पाहिजे, जरी विरोधक असले. अहो लांब कशाला जा. तुम्हाला आवडणार नाही मी भाषणाचा हा भाग, पण मी मनापासून सांगते, आपण घरात बसलोय आपल्या. मला देवेंद्रजींकडून पण फार अपेक्षा होत्या. अरे विरोधक असला तरी काय झालं, विरोधक दिलदार असला पाहिजे, तेव्हा तर राजकारण करायला मजा येते. आणि आम्हाला असं वाटत होतं की ठीक आहे बाबा, या राज्यातला एक युवा काहीतरी करू पाहतो. 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं, त्याच्यामुळे जशा माझ्या न्यायाकडून अपेक्षा होत्या, ठीक आहे विरोधी असला म्हणून काय झालं, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. ह्याला सशक्त लोकशाही म्हणतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात जेवढं महत्व सत्तेला आहे तेवढंच विरोधी पक्षालाही आहे. आणि संवाद असलाच पाहिजे. संवाद बंद झाला तर देशात लोकशाही कशी टिकणार. आणि हे करत असताना मी जसं समरजित घाडगेंना अनेक वेळा म्हणायचे, समरजित क्या कर रहे हो यार, तू काय करतो बाबा त्या भारतीय जनता पक्षात, ये तू इकडे. आणि तसंच न्यायचं, या न्यायला नेहमी म्हणायचं रे तुम इतने हुशार हो, क्या कर रहे उधर यार, तू आ जाओ इधर, अपना काँग्रेस में अच्छा है तेरे लिए. तो म्हणायचा नाही ताई, नाही मेरे फादर का ये. ठीक आहे, मी समजू शकते, ते बरोबर होतं त्याचं. पण एक तुम्हाला सांगते, यांनी आमची घरं फोडली असतील, आमचे पक्ष फोडले असतील, पण समरजित घाडगे आणि न्याय पटणीचा जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा डंके की चोट पे त्यांना सांगून मी घेतला, कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. मी ज्यांनी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांना सांगायचं डायरेक्ट यायचं नाही, तिकडे सांगून यायचं.
मला टीव्हीवर नकोय. अरे बापरे, हे सगळे गेले. मी टीव्हीवरच पाहिलं आमचे गेले तेव्हा. आपने को ऐसा राजनीती नहीं करने का. तुम्हाला पक्ष बदलायचा तो तुमचा अधिकार आहे, पण सांगून यायचं. उगाच लपत छपत मागच्या दाराने पुढच्या दाराने इकडे भेटला वो सब अपने भानगड नाही आहे. आपलं जे करायचं ते पारदर्शकपणे करायचं, कारण आपण जे करतोय ते चांगलंच करतोय. आता देवेंद्रजींबद्दल मी तुम्हाला सांगत होते, चांगले नेते 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिले. अभिमानाची गोष्ट आहे. या राज्याचे मुख्यमंत्री हे पदाचा मान आहे. पण आता काय भाषण करतात देवेंद्रजी, मला अस्वस्थ करतं ते भाषण. देवेंद्रजी भाषण करताना म्हणतात की मी 2 पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झालो. मी असं कधी भाषण करणार नाही की 2 पक्ष फोडून ना मी निवडून आले. नो नो नो, कॉपी करके पास नहीं होंगे, डंके की चोट पे मेहनत करके पास होके चुन के आएंगे. त्याच्यामुळे न्यायिक असलं भाषण ते करतात, आपण नाही करायचं. आपण कॉपी करून पास करणारे लोक नाही. कष्ट करू, कष्टांची परिकाष्ठा करू, सर्वसामान्य मायबाप जनतेकडे जाऊ. आणि एक न्यायिक तुम्हाला मी सांगते, माझा अनुभव, माझ्यापेक्षा वयाने लहान आहात म्हणून तुम्हाला सांगते की मलाही वाटायचं की सगळे नेते सत्ता हेच आपल्यावर असेल ना तरच आपण निवडून येऊ शकतो. माझ्या मागे कोण होतं? मागच्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये न पक्ष होता न चिन्ह होतं. चिन्ह पण घेऊन गेले, पक्ष पण घेऊन गेले, आमदार घेऊन गेले, खासदार, दूध संघ, बैंक, कारखाना, सब गॉन, सब कुछ लेके गए. हम लोग फकीरी बैठे थे. मग अमोल दादा कोल्हे माहिती आहेत ना सगळ्यांना. अमोल दादांनी बसायचो, काय करायचं रे. मग अमोल दादा म्हणायचं, तुम्हाला वाटतं काय करावं. म्हणजे जाने ना हारेंगे या जीतेंगे साले लढेंगे. म्हणायचं हा लढणार तो हेच आहे. म्हटलं मग चिन्ह काय घ्यायचं. अमोल दादा म्हणायचं आपल्याला इलेक्शन कमिशन चिन्हच देत नाही, मग काय करूया. म्हटलं मी कुठलं चिन्ह घेऊ रे. मला म्हणायचं ताई तुम्ही कबशी घ्या. बरं तू काय घेणार. तर म्हटलं मी रिक्षा घेतो, पंखा घेतो. असं काय काय आम्ही चर्चा करत राहायचो. कारण का चिन्ह नव्हतं, पक्ष नव्हता. अहो 80 वर्षाच्या आदरणीय पवार साहेबांना ह्या लोकांनी 4 तास 8 वेळा इलेक्शन कमिशन मध्ये उभं राहून ठेवलं. तो माणूस गप्प बसायचा की हो पक्ष माझा आहे, मी स्थापन केलेला आहे, पण आम्हाला न्याय मिळाला नाही. आज कोर्टात केस चालू आहे. हे त्यांचं राजकारण आहे. त्या अदृश्य शक्तीला असं वाटतं की मेरी मनमानी चलेगी. मला त्या अदृश्य शक्तीला सांगायचं, आज महाराष्ट्रात आहे का नाही माहिती नाही मला. ती अदृश्य शक्ती रोज येते, महाराष्ट्रात भाषण करून जाते आणि काय म्हणते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला सुप्रिया सुळेंमध्ये. वा एवढी ताकद आहे पक्ष फोडायची पण माझ्या. आणि काय म्हणतात की आदित्य ठाकरेंना आणि सुप्रिया सुळेंना जास्त मिळणार होतं म्हणून यांचे पक्ष फुटले. मला त्यांना विचारायचे, माझ्यामुळे कसा पक्ष फोडला. मी पक्षाकडे काय मागितलं. मी पक्षाकडे 1 लोकसभेचं तिकीट सोडून काहीही दुसरं मागितलं नाही आणि मला नकोही होतं. हा घरातला करता पुरुष जर बघत असेल तर महिला 1 पाऊल मागे राहतात. ह्याच्यात कसला कमीपणा. तो कमीपणा नव्हता, प्रेम, संस्कार आणि आदर होता त्यांच्याबद्दल. आणि ह्याच राजकारणात आणि समाजकारणातून आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि इकडे येऊन काय म्हणतात माझे आपले उपमुख्यमंत्री 1 या सरकारमध्ये DCM 1 आणि DCM 2 आहे. मागच्या आठवड्यात म्हणे आले होते DCM 1. सोयाबीनला किती भाव दिला हो तुम्हाला. DCM काय बोलले, किती देणार. भाषणामध्ये ना सोयाबीन बद्दल बोलले, ना कपासाबद्दल बोलले, ना दुधाचा भाव, ना कांद्याचा, काही भाषणात एक शब्द काढला नाही. रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण की आमचं सरकार, आपलं सरकार हे आल्यानंतर सोयाबीन आणि कपासाला 7 ते 10 हजार रुपये क्विंटल आम्ही देऊ, हा शब्द मी तुम्हाला देतो. हे नुसतं टाळ्या घेण्यासाठी आम्ही आधू करून दाखवलेलं आहे. या राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी कोणी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली. झाली की नाही. घर बसल्या सरसकट कर्जमाफी केली होती तुमची. आम्ही उगाच भाषण करत नाही. 10 वर्षापूर्वी आरक्षण देणार, तुम्हाला सगळ्यांना वाटलं देणार. माझ्या आता घराच्या बाहेर येऊन बोलले होते. हेच DCM 1 2 पक्ष फोडून कॉपी करून पास झालेले. काय येऊन म्हणाले, धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आलो, 7.5 वर्ष सरकारमध्ये मिळालं धनगर समाजाला आरक्षण, मराठा समाजाला मिळालं.
लिंगायत समाजाला मिळालं, मुस्लिम समाजाला मिळालं, कुणाला आरक्षण मिळालं यांचं आल्यापासून? ना आरक्षणाचा प्रश्न सोडला, ना हमी भावाचा सोडला. महागाई तर विचारा आमच्या महिला भगिनींना, यांच्यापैकी किती जणींना 1500 रुपये मिळाले देवालाच ठाऊक. या तर लाडक्या बहिणी दिसत आहेत सगळ्या. या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. आणि नुसती लाडकी नाही, बहिणी लाडक्या कधी झाल्या? लोकसभेच्या नंतर झाला. आधी बहिणी लाडक्या नव्हत्या. बरोबर आहे? जेव्हा तुम्ही असा दणका दिला ना लोकसभेला, इथे तुमचं पण वाशिमवाल्यांना जोरदार टाळ्या वाजवा. काय ताकदीने लढलेला आणि काय नाही केलं त्याने. काय काय करतात मला माहिती आहे ते काय काय करतात. आणि DCM-1 म्हणतात माझं भाषण नाही आहे. साम दाम दंड वे सब कुछ करो लेकिन चुन के आओ. पण त्यांना हेच कळत नाही. 50 खोके एकदम ओके तुमच्याकडे. या देशातला सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिक आहे, तो इमानदार आहे, म्हणून या देशात लोकशाही टिकून आहे. आणि ही ताकद तुमची सगळ्यांची. ही ताकद कुठल्या पक्षाची नाही. अहो माझंच मगाशी मी तुम्हाला सांगत होते, खासदार विरोधात, आमदार विरोधात, जिल्हा परिषद विरोधात, पण सगळी विरोधात होती. आणि आमच्याकडे दमदाटी तर विचारूच नका. माझ्या बरोबर दिसला ना दिसला संध्याकाळी त्याला फोन ये, दुसऱ्या दिवशी गायब. त्याला मी फोन घेतोय, फोन स्विच ऑफ. माणूस घरी पाठवला, दरवाजा बंद. अरे बूथला माणूस नव्हता, चोरून काय चोरी करते का काय, असं बूथचे लोक केले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या लोकसभेला शेवटी बूथवर कोण होता हे माझ्याशिवाय कुणालाच माहिती नव्हतं. ज्या दिवशी बूथची लिस्ट यायची त्या दिवशी दमदाटी आणि गायब असं झालं होतं. मला एक माझं उदाहरण मी तुम्हाला सांगते. मगाशी मला ही चिठ्ठी कोणीतरी दिली, त्याच्यात मला सांगण्यात आलं दमदाटी चालली आहे इकडे. दमदाटी बहुत अच्छी बात आहे. आता तुम्ही म्हणाल कसं काय? जितकी न्याय दमदाटी तुमच्या लोकांना होईल आपल्या, तितक्या जास्त मतं पडतात. हा माझा अनुभव. लोकांना नाही आवडत ही दमदाटी आणि घाबरत तर नाहीच लोक. आपले लोक फार हुशार. बारामतीचा तर एक तुम्हाला अनुभव सांगेल, तुम्हाला धक्का बसेल. माझे भाऊ श्रीनिवास पवार आणि मी गेलो एकांच्या घरी. लहानपणापासून त्या ग्रहस्थांना मी ओळखते. आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला. आम्हाला इतकं वाईट वाटलं की असं काय झालं की आमच्या तोंडावर तुम्ही दरवाजा बंद करताय. नका मतदान करू पण घरात तर येऊ द्या. तरी अशी फट उघडली आणि सांगितले जावा. आम्हाला इतकं वाईट वाटलं. म्हटलं गेलं सीट आपलं, काय खरं नाही आपलं. आता लोक तोंडावर पण दरवाजा बंद करायला लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या माणसांनी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला त्याच्या मतपेटीमध्ये त्यांनी भरभरून मतं टाकली. 1 नंबरचा तो बूथ माझा निघाला. लोक घाबरत होती. लोक घाबरतात तेव्हा, पण मतदान करताना लोक घाबरत नाहीत. हीच तर ताकद या सशक्त लोकशाहीची. आणि या लोकशाहीच्या बाजूने आम्हाला न्यायचं बघायला. अहो मी भारतीय जनता पक्षात असते ना, तर पहिल्या लिस्टमध्ये ह्याचं पहिलं नाव टाकून टाळलं होतं, कारण का त्याच्या वडिलांचं योगदान होतं. त्याचे वडील लहान वयात त्याचे गेले, पोरट झालं आपलं हे लहान मूल. ही जबाबदारी नव्हती त्यांची. यूज अँड थ्रो. काय गरज होती त्यांना याला तिकीट न द्यायची? मी त्याला सांगितलं, म्हणलं मी तुला आधीपासून सांगत होते ते तसेच आहे. तुला विश्वास नव्हता. समरजित गाडगे. पण मला आनंद आहे, जितकं चांगलं टॅलेंट बीजेपी मधून बाहेर जाते ते माझ्या पदरात पडते. त्याच्यामुळे मला काही दुःख नाही. रामकृष्ण हरी, माझ्या पांडुरंगाची इच्छा. कारण का आपल्याला बदल घडवायचा आहे. अहो इलेक्शन येतील आणि जातील, पण हेच भ्रष्टाचार, हीच महागाई आणि हीच बेरोजगारी झाली कसं होणार? मग अशी ज्योतिताई तुम्ही MIDC बद्दल बोलला. ज्योतिताई मी शब्द तुम्हाला देते, हे पण रेकॉर्ड करून ठेवा. जसा सोयाबीन आणि कपासाला आम्ही भाव देऊ, मी शब्द तुम्हाला देते, महाराष्ट्रातलं आपलं सरकार आल्यावर आपल्या सरकारची एकही नोकरी दुसऱ्या राज्यात जाणार नाही. हा शब्द सुप्रिया सुळेचा आहे. तुम्हाला नाही जाऊ देणार. अहो दुसऱ्याला गेलं याचं दुःख नाही, पण जे माझ्या पोरांच्या हक्काचं आहे, आपल्या ताटातला घास दुसऱ्या पोराला मी जाऊ देणार नाही. लाखोच्या नोकऱ्या गेल्या आपल्याकडून. काय म्हणतात आम्ही जाऊ नाही दिल्या. हे नॅरेटिव्ह, कसलं डोंबल्याचं नॅरेटिव्ह. माझ्याबरोबर या चर्चा करायला रोज टीका करतात काय काय माझ्यावर. मी म्हणते तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल तो दिवस, तुम्ही म्हणाल ती जागा. मी जे आरोप करते ना त्याच्यासाठी माझी कधी बळ झाला.
कारण का मी खोटे आरोप करत नाही. खोटे आरोप DCM 1 करतात, हा माझा आरोप आहे त्यांच्यावर. आणि DCM 1 जे इथेच येऊन गेले ना, सोयाबीन, कपास, नोकऱ्या काय काय बोलले नाही. तिकडचं काहीतरी बोलले असतील आणि गेले असतील. ते तर एवढं चिडून भाषण करतात, किस पे गुस्सा निकाल रे हमपे पता नाही. कारण का त्यांच्या डिपार्टमेंटचं काम तर काय, तिथे बोऱ्याच वाजवून ठेवलाय त्यांनी. इथे एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस आहेत. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे, कारण आपले पोलीस चांगले आहेत. प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये, प्रॉब्लेम त्यांच्या मंत्रालयाचा आहे. आता तुम्ही विचार करून सांगा, हे सरकार यांचं आल्यापासून किती बलात्कार झाले हो या राज्यामध्ये. मला सांगा, माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी RR पाटील जेव्हा या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा काय परिस्थिती होती. इथल्या अर्धे पोलीस जे उभे आहेत ना, त्यांची भरती RR पाटलाच्या वेळी झाली असेल. अर्ध्या ज्या महिला पोलीस असतील ना, त्यांच्या तर 100% जेव्हा भरती झाली. या राज्यातली सगळ्यात मोठी पारदर्शक पोलीस भरती जर कोणी केली असेल तर ते माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी RR पाटलांनी केली. या महाराष्ट्राचा इतिहास नाही, वास्तव आहे. आणि मी शब्द तुम्हाला देते की एकदा आपलं सरकार बसलं की 100% सरकारी नोकऱ्या भरल्या जातील, एकही पेपर लीक होणार नाही आणि वारंवार यांच्या सरकारसारख्या आम्ही तारखा बदलणार नाही. मला माहिती आहे मुलं किती अडचणीतून जातात. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या पोराला सरकारी नोकरी मिळावी, त्याला चांगलं रिटायर होईस्तोवर एकदा त्याचं आयुष्य स्थिर व्हावं. याच्यासाठीच तर शिकताना सगळे इथे बसलेले आहेत ते सगळे सुशिक्षित लोक आहेत. आणि हीच क्रांती आपल्याला घडवायची, हा बदल आपल्याला घडवायचा. आमच्या महिला 1500 रुपये दिले त्यांना आणि काय सांगतात ते, काय त्यांचं नाव, आपले धनंजय महाडिक, भारतीय जनता पक्ष. आधी राष्ट्रवादीतच होते, आधी चांगले होते. मी 5 वर्ष काम केलंय त्यांच्यावर, कधी असं वाईट नव्हतं. पण तुम्हाला सांगते ज्योतिताई, आपण आई सगळ्या आहोत, आपल्याला सवय आहे. पोरांची मित्र संगत वर लक्ष ठेवायचे असते. याचं कारण असं की संगत खराब झाली ना तर पोरं खराब होतात. धनंजय महाडिकचं तसंच झालं. राष्ट्रवादीत होते तेव्हा चांगले होते, बीजेपीत गेल्यापासून बायांना धमकावे लागले. परवा कोल्हापूरला काय भाषण केलं की ते धनंजय महाडिक हे कोल्हापूरचे, ते भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, म्हणजे माझ्यासारखेच खासदार आहेत, पण राज्यसभेत आहेत. त्यांनी काय महिलांना भाषण केलं की ह्या राज्यातली कुठली महिला जी ला 1500 रुपये मिळतात, त्या लाडकी बहीण जर काँग्रेसच्या कुठल्याही प्रचार सभेत गेली तर तिचा फोटो काढा आणि आम्हाला द्या, आम्ही काय करायचं करतो. माझं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला की हिम्मत असेल ना तर या सगळ्या ज्या महिला आहेत ना त्यांचे फोटो काढाच आणि पाठवा त्यांच्याकडे. या राज्यातल्या एक जरी महिलेचे 1500 रुपये बंद केले ना तर गाठ्या सुप्रिया सुळेचे मी अन्याय होऊ देणार नाही एकाही महिलेचे. आणि एनिवे ती संधी येणारच नाहीये, कारण का सरकार बदलणार आहे. सरकार बदलल्यावर इथे बसलेली प्रत्येक महिला ही नुसती लाडकी बहीण राहणार नाहीये, ती महालक्ष्मी होणार आहे. आणि तिला 1, 2 नाही 3000 रुपये त्या महिला भगिनीला तिच्या अकाउंटवर मिळणार आहे. विचार करा, तिचे 3000 रुपये, आपला सोयाबीनला आपल्या कष्टाचे पैसे आपल्याला मिळणार, आपल्या पोरांचं शिक्षण चांगलं होणार, तुम्हाला औषधही अनेक ठिकाणी कमी किमतीत नाही तर बऱ्याच ठिकाणी मोफत औषध द्यायचा कार्यक्रम आपलं सरकार घेणार आहे. म्हणजे शिक्षण आणि हाताला काम देण्यासाठी ताकदीने आमचं सरकार काम करणार. त्यामुळे आपल्याला सगळ्याला हे विषय अतिशय गांभीर्याने घ्यायचे. इलेक्शन काय फक्त हा विरुद्ध हा नाहीये, ही वैचारिक लढाई आहे आमची. तुम्ही जर महिलांना धमकी दिली तर आम्ही तुमच्या विरोधात लढणार. तुम्ही जर न्यायपटणीवर जर आरोप केले, त्याच्यावर अन्याय केला, त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार. तुम्ही जर सोयाबीनला भाव नाही दिला तर मी त्याच्या विरोधात लढणार. या राज्यात जर बलात्कार झाले आणि तुम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलला नाही तर त्याच्या विरोधात मी लढणार. त्यामुळे ही लढाई कुठल्या व्यक्तीशी नाहीये, एकट्या भारतीय जनता पक्षाची नाहीये, त्यांच्या वैचारिक भूमिकेबद्दल माझी त्यांची लढाई.
सातत्याने महिलांचे आरोप करतात, महिलांचा अपमान करतात, महिलांच्यासाठी काही करत नाही, शेतकऱ्यांसाठी काही करत नाही, युवासाठी काही करत नाही. मग केलं काय इतक्या वर्षात? जाहिराती बघितल्या का त्यांच्या जाहिरातीमध्ये असं म्हणतात की नवीन सरकार आल्यानंतर जुन्या स्कीम बंद होतील. कुठलं सरकार जुन्या स्कीम बंद करतं? लाडकी बहीण स्कीम आम्ही बंद करणार नाही, त्याच्यात उलट 1500 रुपये आणखीन आम्ही घालणार आणि त्याला महालक्ष्मीचा मान सन्मान करणार. सोयाबीन आणि कपासाला आमच्या काळात पैसे जास्त होते का नाही? आता किती आहे? अहो दुधाचा भाव माझ्या मतदारसंघात आला तर रडकुंडीला आलाय तो शेतकरी म्हणतो ताई 25 रुपयाला मला जेमतेम 1 लिटर दूध पण परवडत नाही आणि तिकडे 75 रुपये लिटर दूध विकतात, मधले 50 रुपये जातात कुठे? आमच्या ना भागामध्ये एक शब्द आहे, आपल्या विदर्भात पोचला का नाही माहिती नाही. आमचा रोहित माझ्या भावाचं पोरगं बोलते, मी जरा आत्या आहे म्हणून जरा सांभाळून बोलते, वयाचा पण मान ठेवावा लागतो आणि मी पण एक महिला आहे. तो एक मलिदा गँग शब्द आहे. आपल्या भागात आहे का मलिदा गँग? टक्केवारीला मलिदा गँग म्हणतात. मी आज गडचिरोलीला गेले होते, माझी कंबर दुखत नाही बाबा, पण आज गडचिरोलीला जाताना कंबर धरली बाबा. 3 तास चंद्रपूरवरनं जायला आणि यायला. मी शपथ सांगते, मी एवढा वाईट रस्ता महाराष्ट्रात कुठेही पाहिलेला नाही जो चंद्रपूर टू गडचिरोली पाहिला. दुर्दैव आहे. मी शब्द तुम्हाला देते की पार्लमेंटमध्ये गेल्यावर मी स्वतः नितीन गडकरींच्या मागे लागून पुढच्या 1 वर्षात चंद्रपूर टू गडचिरोलीचा रस्ता सुप्रिया सुळे तुम्हाला पूर्ण करून देईल, हा शब्द मी तुम्हाला देते. आणि इथले नाही, विदर्भातले जे काही रस्ते असतील ते, जो बॅकलॉग असेल ते, चांगले रस्ते झालेले आहेत, पण आपल्याला आणखीन त्याच्यात सुधारणा करायची. हमी भाव आपल्याला द्यायचा आहे, आपल्याला शिक्षण सुधारायचं आहे आणि तुम्हाला न्याय द्यायचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं. त्यामुळे ही लढाई खूप मोठी आहे. आता योगायोग बघा, आपला कॅन्डिडेट नंबर 1 आणि त्याचं बटन पण नंबर 1. त्याच्यामुळे आता तर 1 नंबरवरच आहे. आपल्याला फार काही विचार करायचा नाही. फक्त लक्षात ठेवा, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. तुतारी वाजवणारा माणूस. अनेक वेळेला लोक तुतारी 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 फिरत बसतात. कन्फ्युजन करू नका. गाव वाडी वस्तीवर जा, प्रत्येकाला सांगा की आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, 1 नंबर. आणि तुम्हाला माहिती आपला स्वभाव कसा असतो, एकदा डोक्यात बसतं की बसतं, खाली वरती काही बघायचं नाही. 20 तारखेला उठायचं, आंघोळ करायची, बरोबर जे काय कुटुंबातले लोक असतील बूथवर जायचं, बूथवर जाऊन आपलं पवित्र मत आपण विकासासाठी, न्यायासाठी, महाराष्ट्रात परिवर्तन घडण्यासाठी, आपल्या सोयाबीन आणि कपासाला भाव मिळण्यासाठी, आपला पोरा देवीचा मान सन्मान करण्यासाठी मी शब्द तुम्हाला देते, आपलं सरकार आल्यानंतर पोरा देवीला आपण अतिशय सुंदर तो भाग करू. महाराष्ट्रात नाही, देशातली प्रत्येक व्यक्ती तिथे अभिमान आहे. हे करायचंय आपल्याला. अहो त्याचा सगळा प्लॅन पण बनवला होता, आपलं सरकारच गेलं. ईडी पिढी काय झाली आणि सगळंच गेलं. माहितीये का ईडी? सगळ्यांना ईडी माहिती आहे. मला खरं सांगावं, 5 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का तुम्हाला? आता घराघरात ईडी पोचली. आता कुणामुळे पोचली, काय पोचली, मी त्या भानगडीत पडत नाही. आता जे झालं गेलं, गंगेला वाहिलं. पण मी एक शब्द न्याय तुमच्याकडून मागते की आपल्या या भागात ईडीनी हल्ला केलेला आहे. सगळं मला माहिती आहे. कुणावर वगैरे मला काही उणीधुणी काढत बसायची नाही. पण मला तुम्ही शब्द द्या की आपल्या वाशिममध्ये जो ईडीमुळे अन्याय झाला ती वेळ तुम्ही वाशिमवर कधीही आणू देणार नाही. पारदर्शक कारभार तुम्ही कराल. कोणीही ईडी बद्दल वाशिमकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये. पक्का? हा. हे आपला ईडी फिडी नको. आपल्याला काय करायचंय? खाली आत आते है. चाचा बताओ, खाली आत आते और खाली आत जाते. काय गठुडं घेऊन जाणार आहात का? त्याच्यापेक्षा तुमचं नाव काय? मुन्ना भाई. मुन्ना मुन्ना भाई बन गए ना हमारे. हाँ, अच्छा नाम है. आता मुन्ना भाईला तेच विचारते मी
की आपण खाली आत येतो आणि खाली आत जातो. काय गठड ईडी घेऊन जाणार आहोत का? त्याच्यापेक्षा आपलं आयुष्य जगा. आपला संस्कारी मुलगा आहे, तो काही चुकीचं काम करणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तुम्ही फक्त ताकदीने आपल्या या युवा पिढीच्या मागे खंबीरपणे उभं राहून 1 नंबरचं बटन 20 तारखेला दाबून एक नवीन कामाची सुरुवात वाशिम मधून करा. एवढीच विनम्र विनंती मी आज करायला आले. आज आपण मोठ्या संख्येने आलात, माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल आपले मनापासून आभार मानून आपली रजा घेते. आता भाऊ बोलतील ना. भाऊ कुठे गेले? तुम्ही या ना.